सकाळचा बनला मस्तपैकी चहा. चहाची जशी वेळ झाली होती तशी सागरची कामावर जायची वेळ झाली होती, त्यामुळे थोडी घाईच होती. आई चहा घेऊन जात होत्या तर सागर देवाची प्रार्थना करत होता. प्रार्थना झाल्यावर तो नेहमीप्रमाणे आमच्या दोन्ही लक्ष्मींच्या पाया पडत होता. खरंच मुली म्हणजे लक्ष्मीच असतात. त्या आल्याने आमचे आयुष्य एवढं सुंदर झालं. सी सेक्शनमुळे पोट खूप वाढलेलं, त्यामुळे मी ॲब्डोमिनल बेल्ट यूज करते. सागर कामाला जात असताना छकुली खूप रडत होती, त्यामुळे त्याने पहिले छकुलीला घेतले आणि मग आपली तयारी करून तो कामाला गेला. ती रडत असल्यामुळे आजी तिला खेळवत होती. तशीच मालिशवाली आजीही आलेली होती. परीला तिने आंघोळ घातली आणि मग परीसुद्धा रडत होती. मग आईंनी तिला दूध भरवले. आज रविवार असल्यामुळे माझ्या मुलींचा पोलिओचा डोस होता, त्यामुळे ह्यांचा फर्स्ट डोस असल्यामुळे आम्ही पटापट तयारी केली. मालिशवाली काकींनी आम्हाला हेल्प केली. पहिले त्यांनी छकुलीला रेडी केले, मग परीला रेडी केलं आणि मग आम्ही निघालो. बऱ्याच वेळानंतर लिफ्ट आल्यानंतर आम्ही जवळपासच पोलिओ डोसच्या केंद्रात जायला निघालो. जवळपासच पोलिओ असल्यामुळे एवढा काही आम्हाला वेळ लागला नाही. तिथे काहीच गर्दी नव्हती. पहिले त्यांनी छकुलीला डोस दिला, मग परीला दिला. पोलिओ डोस झाल्यानंतर आम्ही आमच्या सोसायटीच्या दुर्गादेवीच्या मंदिरात गेलो आणि मग इव्हनिंगला आईंनी माझ्यासाठी मेथीचे छान छान लाडू बनवले. ते खूप छान लाडू बनवतात. त्यातला मी एक लाडू टेस्ट करण्यासाठी घेतला. लाडू खूपच टेस्टी झाला होता. मी आजचा दिवस खूप एन्जॉय केला. बाय, दॅट्स इट.